नमस्कार. मी डॉक्टर मनीषा जोशी. माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदन करत आहे. माझ्या माहेरी माझ्या आईच्या शेजारी श्यामलाल झंवर ही फॅमिली राहायची आणि या फॅमिलीचे सर्व सदस्य जे आहेत यांची माझी अनेक वर्षांपासून ओळख होती. ते छत्रपती संभाजीनगर येथे राहत आणि मी मुंबईला राहत असे. त्या काळात संगीता झंवर म्हणजे श्यामलाल झंवर यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी माझ्या आईकडून माझ्यावरती फोनवर सारखा दबाव आणला की त्यांचे जे भाऊ आहेत म्हणजे संगीता झंवर यांचे जे भाऊ आहेत खुशाल सोमानी यांना दिव्यांग सर्टिफिकेट द्या. तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की मी स्वतः संगीता झंवर यांच्याशी बोलेल आणि त्यांच्याकडनं समजून घेईल काय अडचण आहे. जेव्हा मी संगीता झंवर यांच्याशी बोलली आणि त्यांना म्हटलं की कुठल्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट हवं आहे, त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. मी म्हटलं मला सर्टिफिकेट द्या, त्याचा ऑडिओग्राम द्या, सर्व काही प्रूफ लागतील, मग मी तुम्हाला दिव्यांग सर्टिफिकेट मिळवून देईल. तेव्हा त्या म्हणाल्या की आपल्याला थोडंसं लाच देऊन हे मॅटर जे आहे ते करायचं आहे, कारण त्याचे भरपूर फायदे आहेत दिव्यांगाचे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की असं करप्शन करून लाच देऊन मी काही असं सर्टिफिकेट तुम्हाला मिळवून देणार नाही. तर त्यांना माझ्या स्पष्ट बोलण्याचा खऱ्या वागण्याचा राग आला आणि त्यांनी माझ्या आईच्या मार्फत माझा भरपूर छळ केला. माझ्या आईने माझ्यावर दबाव आणला, त्या फॅमिलीने माझ्यावर दबाव आणला आणि माझा जो मानसिक छळ यामुळे झाला. तर त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की या खोट्या गोष्टीला मी नकार दिल्यामुळे मला जो मानसिक छळ झाला त्यासाठी मला कृपया 1,00,000 रुपये नुकसान भरपाई त्यांनी द्यावी. धन्यवाद.